मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत खूपच जबरदस्त ट्विस्ट आला आहे. कारण आता विजयला रम्याने चांगलंच घोळात घेतलं आहे. आणि विजय रम्यापेक्षा खूपच डेंजर आहे बरं का मित्रांनो, देशमुखांसाठी. आणि आता विजय आणि रम्या मिळून एक प्लॅन करतायत आणि तो प्लॅन देशमुखांसाठी सगळ्यात खतरनाक असणार आहे. त्यामुळे देशमुखांच्या घरावर खूपच मोठं संकट येणार आहे. आजचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग आहे बरं का मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुठेही स्किप करू नका. इकडे जीवा आणि नंदिनी जुईसोबत गप्पा मारत बसलेले असतात. जुईकडून जीवाने एक गजरा घेतलेला असतो आणि आता त्याच्या बदल्यात जुईला पैसे सुद्धा दिलेले असतात. आता जुई साबण सुद्धा विकत असते आणि हे पाहिल्यानंतर जीवाला थोडंसं आश्चर्य होतं आणि जुई म्हणते, साबण घेता का? खूपच छान सुगंध येतोय, अगदी अत्तरासारखा. आणि आता हे अत्तरासारखं ऐकल्यानंतर लगेच जीवा आणि नंदिनीला ती अत्तरवाली बाई क्लिक होते. आणि जीवा लगेच जुईला विचारतो, तू इथे कुठल्या अत्तर विकणाऱ्या बाईला बघितलंयस का? आणि जुई म्हणते, नाही. आता इकडे घरी विजय आलेला असतो आणि तो तमाशा करण्याच्याच मूडमध्ये आलेला असतो. आणि विजयला काव्याने सगळं सांगितलेलं असतं आणि ती रेकॉर्डिंग पाठवलेली असते. पण आता विजयच्या डोक्यात रम्याने असं भरवलेलं असतं की ती रेकॉर्डिंग या दोघांनी म्हणजे काव्याने आणि पार्थने एआयच्या मदतीने बनवली आहे. ती रेकॉर्डिंग रिअल नाहीये. आणि विजयला सुद्धा हे पटलेलं असतं आणि त्यामुळेच तो पार्थला भांडण्यासाठी आलेला असतो. आता पार्थ म्हणत असतो, मूर्ख आहेस का रे तू? एवढा तर लय शहाणपणा सांगत असतो आणि रम्याच्या समोर तुझा मेंदू का बंद होतो? आणि विजय म्हणतोय, नाही तुमचे खेळ लक्षात आलेत ना, त्यामुळे सुन्न झालोय मी. आणि विजय पार्थला म्हणतोय, एवढ्या चांगल्या घरातला मुलगा तू, एवढ्या चांगल्या आई-वडिलांचा मुलगा आणि असल्या चीप गोष्टी करतो. आणि आता हे आई-वडिलांचं ऐकल्यानंतर पार्थला खूपच राग आलेला असतो आणि आता पार्थ सरळ विजयच्या अंगावर आलेला असतो. पार्थ म्हणत असतो, आई-वडिलांना काही सुद्धा म्हणायचं नाही. आणि विजय म्हणतोय, माझ्या रम्याला सुद्धा काहीच म्हणायचं नाही. तिच्या नावाखाली काही सुद्धा खपवून घेणार नाहीये मी. आणि पार्थ म्हणतोय, मग एवढंच वाटत असेल ना, तर तुझ्या लाडक्या बायकोला घेऊन जा घरी. आणि विजय म्हणतोय, नेणारच आहे. पण तोपर्यंत जर तिला काही त्रास दिला, तर तुमचं जगणं हराम करेल मी. मानिनी पार्थला सांगत असते, अरे शांत हो जरा. तुझी बायको प्रेग्नंट आहे. कळतंय का तुला? तिला त्रास होतो ना. पण पार्थला खूपच राग आलेला असतो आणि तेवढ्यातच स्वतः म्हणते, आणि विजयराव या घरचे जावई आहेत. त्यांना असा आवाज चढून नाही बोलायचं. आता पार्थ व स्वतःला म्हणतोय, आत्या तुझ्या वयाचा मान राखून मी शांत बसलोय. आणि आता हा विजय यापुढे या घरात नाही दिसला पाहिजे. आणि आता रम्या नाटक करत म्हणते, का रे पार्थ, या घरात हा विजय का नाही दिसला पाहिजे? विजय या घरचा जावई आहे आणि माझा होणारा नवरा आहे, तो इथे येणारच ना. पार्थ आणि काव्याने रम्याची रेकॉर्डिंग सगळ्यासमोर म्हणजेच विजयसमोर आणून तिला उघड पाडण्याचा प्रयत्न केला होता. पण हा विजय ठरला मूर्ख आणि रम्याने खरंच त्याला घोळात घेतलंय. आणि हा पार्थचा डाव त्याच्यावरच उलटावलाय. आणि आता याचा सगळ्यात जास्त त्रास पार्थ आणि काव्यालाच होतोय. या दोघांच्या झटपटीमध्ये खूप भांडणं होतात त्यांचे आणि त्याच्यामध्ये काव्याला चक्कर येते. आणि तेव्हा कुठे पार्थ जरा शांत होतो. त्यानंतर मानिनी पार्थला काव्याला रूममध्ये घेऊन जाण्यासाठी सांगते आणि तो तिकडे जातो. आणि आता विजयला म्हणते, खरं सांगायचं तर विजयराव, तुम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहिती नाहीयेत. पण आता यावर चर्चा नको. म्हणजे इनडायरेक्टली मानिनी रम्याच्या विचित्र स्वभावाबद्दल आणि तिच्या पार्थविषयी असलेल्या प्रेमाबद्दल बोलत असते. पण ती स्पष्ट बोलत नाही. पण हा विजय काय ऐकून घ्यायला तयारच नसतो. आणि त्यानंतर तो रम्याजवळ येतो आणि रम्याला म्हणतो, रम्या, काही लागलं तर मला फोन कर. सगळं सोडून येईल मी. आणि इकडे वसवात्या त्याला हात जोडून म्हणते, विजयराव माफ करा आम्हाला. आणि रम्याचे नेहमीप्रमाणे नाटके सुरूच असतात आणि ती म्हणते, आई तू कशाला हात जोडतेस, मीच माफी मागते. असं म्हणून ती हात जोडून विजयला म्हणते, विजय माफ करा आम्हाला. आणि आता हे सगळं झाल्यानंतर विजय तिथून गेलेला असतो. इकडे नंदिनी आणि जीवा त्या अत्तर विकणाऱ्या बाईबद्दल जुईला बोलत असतात आणि जुई सांगते की नाही, अत्तर विकणारी बाई मी इकडे कुठेच नाही पाहिली आणि एकदा पाहिलेला डाव मी कधीच विसरत नाही, असं ती नंदिनीला सांगत असते. आणि ती म्हणते, काय झालं, तुमच्या दोघांचे चेहरे का पडलेत असे? काय झालं सांगा ना. पण ते दोघे हे लहान आहे त्यामुळे तिला काही सांगत नसतात. पण ती म्हणते, तुम्ही मोठी माणसं आमच्यासारख्या लहान लेकरांसमोर विषय का बदलता हा? आणि हे दोघे तिला काही सांगत नसतात. पण जुई खूप फोर्स करते आणि ती म्हणते, सांगा ना, मी तुम्हाला मदत करेन. आणि त्यानंतर जीवा जुईला सांगतोय की ते ना एक म्हातारी बाई, वयस्कर बाई किडनॅपिंगचे रॅकेट चालवते आणि इथेच एक पाळणाघर आहे. आम्हाला अशी खबर मिळाली आहे की उद्या तिथून एक किडनॅप होणार आहे बाळ. आणि जीवा सांगत असतो की हे सगळं पाळणाघरातून होतंय आणि इथेच एक जवळ एक पाळणाघर आहे. असं सांगितल्या लगेच जुई सांगते, ममताई पाळणाघर का? तिला त्याबद्दल माहिती असते. आणि आता जुईला ते पाळणाघर माहिती आहे हे म्हटल्यानंतर नंदिनीला खूप शॉक बसलेला असतो आणि जीवाला सुद्धा आश्चर्यच वाटलेलं असतं. आणि जीवा म्हणतोय आणि नंदिनी सुद्धा म्हणते की तुला माहिती आहे का ते पाळणाघर? आणि जुई म्हणते, हो मला माहिती आहे, बिट्ट्या बिट्ट्या पोरांना त्यांच्या आई बाबतीतून घेऊन जातात, माहिती आहे मला. आणि आता
जुई म्हणते, "पण त्याचं काय?" आणि जीवा म्हणतोय, "आम्हाला असं वाटतंय, की उद्या जी किडनॅपिंग होणार आहे, ती त्या पाळणाघरातूनच होणार आहे. ती अत्तरवाली बाई अत्तर सुंगायला लावून बेशुद्ध करते आणि बाळ घेऊन जाते." आणि आता हे ऐकल्यानंतर जुई म्हणते, "अरे बापरे! ती अत्तरवाली बाई तर लयच हुशार दिसते. आपल्याला जर तिला पकडायचं असेल, तर आपल्याला तिच्यापेक्षा हुशार व्हायला लागेल." आणि जुईचं एवढं मोठं-मोठं आणि हुशारीचं बोलणं ऐकल्यानंतर ते दोघं चकितच होतात आणि त्यांना वाटत असतं, एवढ्याशा लेकरांना एवढी मोठी समज. आणि आता ते किडनॅपिंग रोखण्यासाठी जुईने एक आयडिया दिलेली असते दोघांना. जुई म्हणते, "उद्या मी तिथे जाईल, म्हणजे बाळ बनून तिथे जाईल आणि त्या लोकांनी पकडल्यानंतर त्या लोकांना तुम्हाला पकडता येईल." पण हे काही जीवानंदिनीला मान्य नसतं आणि ते म्हणतायत, "नाही, नाही, हे नको. एवढी मोठी रिस्क तुझ्या जीवाची आम्ही नाही घेऊ शकत." पण जुई काय ऐकायला तयारच नसते. त्यानंतर नंदिनी म्हणते, "ठीक आहे, ही गोष्ट आम्ही मान्य करू, पण एकाच अटीवर. तुझ्या मावशीने हे मान्य करायला हवं." आणि आता जुईने त्या दोघांना कन्व्हिन्स केलेलं असतं आणि आता ठरल्याप्रमाणे ती दुसऱ्या दिवशी त्या पाळणाघराच्या समोर जाणार असते, जेणेकरून ते किडनॅपर तिला किडनॅप करतील आणि जुईच्या मदतीने या दोघांना त्या किडनॅपरला शोधता येईल. आता इकडे वसवात तर रम्याला म्हणत असते, "काय हा विजय? याने शॉकच दिला होता मला. मला तर धक्काच बसला आणि आता सकाळी तर लग्न मोडायला निघाला होता आणि आता येऊन राडा काय घातला, पार्थ आणि काव्याचा बँड काय वाजवला, हा कंप्लीट यू-टर्न घेतला त्याने. असा काय आहे? आणि त्याला कोणी सांगितलं हे एआयचं?" आणि तेवढ्यातच रम्या म्हणते, "कोणी सांगितलं नाही, रम्याने पेरलंय." आणि रम्या सांगते, "मी तुला सांगितलं होतं ना, की सकाळी मी बाहेर जाते आणि बाहेर गेले त्यावेळेस मी त्यालाच भेटायला गेले होते." आणि तेव्हा तिथे रम्याने नाटकं केलेली असतात. त्याच्यासमोर रडण्याचं नाटक करून त्याला आणखी एकदा घोळात घेतलेलं असतं. आणि रम्याचं हे एआयचं नाटक हे त्याला पटलेलं सुद्धा असतं. रम्याने सांगितलेलं असतं, की "पार्थ आणि काव्या माझ्यावर जळतायत. त्यामुळे त्या दोघांनी एआयच्या मदतीने ही रेकॉर्डिंग फेक बनवली आहे आणि ती तुला पाठवली आहे, कारण आपलं लग्न मोडावं म्हणून." तसा तरी विजय खूपच चिडलेला असतो. पण आता रम्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर आणि तिचे खोटे अश्रू पाहिल्यानंतर तो थोडासा पिघळतो आणि हे सगळं रम्याचं बोलणं त्याला खरं वाटायला लागतं आणि याचाच परिणाम म्हणून तो घरी पार्थला भांडण्यासाठी आलेला असतो. आता इकडे काव्या आराम करत असते आणि मानिनी काव्याला विचारते, "आता बरी आहे का गं तब्येत?" आणि तेवढ्यातच पार्थ म्हणतोय, "काही होणार नाही माझ्या फिसकारणाऱ्या मांजरीला." आणि मानिनी म्हणते, "तू गप्प बस मेल्या. काय चाललं होतं तुझं बाहेर? एवढा गोंगट, एवढा गोंधळ. लक्षात असायला पाहिजे तुझ्या, की तुझी बायको प्रेग्नंट आहे. तिला त्रास होतो या सगळ्या गोंधळाचा." आणि मानिनी म्हणते, "रम्या कशी आहे हे तर आपल्याला अगोदरपासूनच माहिती आहे. वसुताईवर माझा विश्वास नव्हता, पण रम्या बदलली असेल या गोष्टीवर माझा विश्वास पटलेला होता. पण आता हे काहीतरी विचित्रच आहे. काव्यासोबत सुद्धा ती किती विचित्र वागतीये. खूपच कॉम्प्लिकेटेड आहे हे सगळं. आणि आता विक्रम आल्यानंतर मी त्यांच्यासोबत सगळं बोलणार आहे." असं मानिनी त्या दोघांना सांगते. मानिनी म्हणत असते, की "विजय तो खरं तर चांगला मुलगा वाटतोय." आणि पार्थ म्हणतोय, "त्याला बघितल्यानंतर तर माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते." आणि काव्या म्हणते, "तो चांगला असेलही कदाचित, पण रम्या त्याला किती दिवस चांगला राहू देईल हे काही सांगता येत नाही." आणि काव्या म्हणते, की तो विजय सुद्धा काही सरळ मार्गी माणूस नाहीये. आणि पार्थ सुद्धा म्हणतोय, की त्याच्याकडे बघून कधी चांगली वाईब येत नाही. आता मानिनी म्हणते, "मला तर काही कळतच नाही बाई." आणि काव्या सांगत असते, की "एक सरळ विचार करून बघा नाही, की तो जेव्हापासून आपल्या घरात यायला आहे, तेव्हापासून आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त क्लेशच होत आहेत. रम्याच्या बाबतीत त्याचं भिजलेलं मांजर होतं. पण एरवी त्याच्या डोक्यात कंटिन्यू प्लॅनिंग सुरू असतं. कावेबाज आहे तो. आतल्या गाठीचा आहे." आणि पार्थ सुद्धा म्हणतो, "मला सुद्धा असंच वाटतंय. बाबांशी बोललोय मी या विषयावर." असं पार्थ सांगत असतो. आता काव्या म्हणते, "आतापर्यंत फक्त रम्या होती, पण आता हा विजय सुद्धा आहे माझ्या रडारवर." आता सायंकाळ झालेली असते आणि इकडे मानिनी शिवून करू ती म्हणत असते. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते आणि आता इकडे दरवाजावर जीवा आणि नंदिनी जुईला घेऊन आलेले असतात. मानिनी जुईला पाहिल्यानंतर आश्चर्यचकित होते आणि ती नंदिनीला विचारत असते, की "ही कोण आहे?" आणि तेवढ्यातच जुई म्हणते, "त्यांना काय विचारताय? मी सांगते ना, मी जुई. हेच मला दोघं जण इथे घेऊन आलेत. कारण आम्हाला उद्या एका वयस्कर बाईला असं म्हणतच असते." तेवढ्यातच नंदिनी आणि जीवा तिला थांबवतात. सांगू देत नाहीत, कारण मानिनी 100 प्रश्न विचारेल आणि विचारल्यानंतर सुद्धा ती खूपच टेन्शन घेईल. त्यामुळे ते काही सांगू देत नाहीत आणि ते म्हणतायत, की "उद्या आनंद निवासमध्ये एका वृद्ध बाईला आम्हाला भेटायला जायचंय आणि तिकडे उद्या जुईला सुपूर्द करायचंय." आणि आता जीवाचं हे बोलणं नंदिनीला आवडलेलं नसतं, पण मानिनीला डाऊट येऊ नये म्हणून नंदिनी सुद्धा म्हणते, "हो, उद्या तिला तिकडे सुपूर्द करायचंय, कारण तिला एन-जी-ओमध्ये टाकायचंय ना. त्यामुळे आजची रात्र ती आमच्यासोबत इथेच राहणार आहे." आणि जुई इकडे राहणार आहे म्हटल्यावर मानिनीला आनंदच झालेला असतो आणि मानिनी म्हणते, "अरे वाह! किती छान." आणि जुईने मानिनीसाठी गजरा गिफ्ट सुद्धा आणलेला असतो.
आता जुईने मानिनीला गजरा दिलेला असतो, पण मानिनीला कुठेतरी बाहेर जायचं असतं. ती म्हणते, "तुम्ही बसा, आराम करा, फ्रेश होऊन जेवण वगैरे करा आणि मी आलेच तोपर्यंत परांजपे काकूकडे जाऊन." असं मानिनी म्हणते आणि ती बाहेर गेलेली असते. आता इकडे नंदिनीने जुईला सोफ्यावर बसवलेलं असतं आणि जीवा सुद्धा फ्रेश होण्यासाठी गेलेला असतो. आणि नंदिनीने जुईला सोफ्यावर आरामात बस असं सांगितलेलं असतं. ती म्हणलेली असते, "मी तुला डाळ भात घेऊन येते, तू तोपर्यंत इथे आराम कर." आणि जुईला या सगळ्या गोष्टींचं, त्यांच्या घराचं, सगळ्या गोष्टींचं नवल वाटत असतं आणि ती सगळीकडे फिरून बघत असते. आणि तेवढ्यातच ती एक शोची वस्तू, तिथे हत्ती असतो, ती हातात घेऊन ती बघत असते आणि तिकडून वसवात्या बाहेरून आलेली असते. वसवात्या जुईला पाहून खूपच वैतागलेली असते आणि ती म्हणत असते, "हा कचरा कुठून आणलाय आणि कोणी आणलाय?" असं म्हणून ती खूप मोठ्याने ओरडते आणि जुईच्या हातातली ती ती वस्तू ती खाली पडते. आणि आता वसवात्या म्हणत असते, "एवढं महागडं शोपीस फोडलं हिने. आता कोण भरून देणार आहे?" आणि वसवात्या तिच्यावर खूपच ओरडत असतात. आता तेवढ्यातच तिथे जीवा आणि नंदिनी दोघेही आलेले असतात. नंदिनी म्हणत असते, "काय चाललंय? एवढ्या मोठ्याने का ओरडताय? का तिला बोलताय? लहान आहे ती." आणि वसवात्या म्हणते, "घरात कोणी आणलाय हा कचरा?" आणि नंदिनी म्हणते, "कचरा काय कचरा? हे घर माझं सुद्धा आहे आणि या घरामध्ये मी आणू शकते कोणालाही." पण आता वसूचं बोलणं काही बंदच होत नसतं. ती ती एकदम तोंड सोडून बोलत असते आणि ती म्हणते, "म्हणजे आता तू आई होऊ शकत नाहीस? म्हणजे काय रस्त्यावरच्या भिकारड्यांना घेऊन येणार आहेस का घरात?" आणि ती म्हणत असते, "आत्ताच्या आत्ता तिला घराबाहेर काढ." नंदिनी म्हणत असते, "ती काही भिकारी नाहीये. कष्ट करून, गजरे विकून मदतच करते तिच्या मावशीला आणि मी आणलंय तिला घरात. त्यामुळे तुम्हाला तिला बोलायचा काहीच अधिकार नाहीये." आणि वसुंधरा म्हणते, "बाई, बाई, तुम्ही बाहेरची रोगराई घरात आणायची ना, आम्ही काही बोलायचं सुद्धा नाही." असं म्हणल्यानंतर जीवा मात्र आता खूपच चिडलेला असतो. आणि जीवा म्हणते, "वसवात्या, शांत हो जरा. शांत बस, काही बोलू नको." पण वसवात्या म्हणते, "अरे बाहेरची आहे ती, तिला बाहेर सोडून ये." पण नंदिनी म्हणते, "बाहेरची नाही, घरातलीच आहे ती. हवं तर आमचीच मुलगी आहे असं समजा." आणि आता वसवात्या तिथून गेलेली असते आणि नंदिनी जुईला समजावत असते आणि नंदिनी जुईला म्हणते, "अशाच आहेत त्या. त्यांचं आम्ही कोणी मनावर नाहीत घेत." आणि जीवा सुद्धा जुईला तसंच सांगतो. त्यानंतर जुई म्हणते, "असं का? मग मी पण मनावर नाही घेत." आणि त्यानंतर जुई हसायला लागते. आता जुईला घेऊन नंदिनी आणि जीवा त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात आणि रूम पाहिल्यानंतर सुद्धा जुईला खूपच आवडलेली असते आणि खूपच छान वाटत असतं. आता जीवाने नंदिनीला दिलेले घुंगरू जुईला दिसतात आणि ती अचानक हातात घेते. आता जीवा तिच्याकडे बघत असतो आणि जुई खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते, "माफ करा काका, आता नाही घेत." पण जीवा म्हणत असतो, "अगं घे ना." आणि इकडे पार्थने काव्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. आता ते सरप्राईज उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि विजयने आणि रम्याने काहीतरी खतरनाक प्लॅनिंग केलेलं असतं आणि तो म्हणत असतो, की हा प्लॅन आपण एक्झिक्यूट केल्यानंतर जर सक्सेसफुल झाला, तर ते काहीही करू शकणार नाहीत. त्यांच्या हात दगडाखाली असतील. आता हे दोघं जण मिळून देशमुखावर कोणतं संकट नवीन आणणार आहेत, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग झाला आहे मित्रांनो. तुम्ही टीव्हीवर नक्कीच पाहायला पाहिजे आणि उद्याच्या भागामध्ये तर खूपच मोठा ट्विस्ट येणार आहे. मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.